मित्रांनो, मी विदेही. मला कथा ऐकायला आणि सांगायला मनापासून आवडतात. म्हणून मी तुमच्यासाठी कधी नामवंत लेखकांच्या कथा, कधी स्वतः लिहिलेल्या कथा, तर कधी सत्य घटनांवर आधारित अनुभव घेऊन येत असते. मला खात्री आहे की तुमच्यापैकी अनेकांकडे अशा रंजक, रहस्यमय आणि हृदयस्पर्शी कथा असतील, ज्या अजून जगासमोर आलेल्या नाहीत. अशा कथा तुम्ही मला या ईमेल ID वर जरूर पाठवा. तुमची कथा पुढील भागात सादर करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आणि जर तुम्हाला तुमचं नाव गुपित ठेवायचं असेल तर ते पूर्णपणे गुपित ठेवण्यात येईल. तर चला, आता वेळ झाली आहे आजच्या कथेची. आज आपण ऐकणार आहोत ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांची एक अप्रतिम कथा. आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. नाहीतर माझ्या पुढच्या आलेल्या कथा कशा समजतील तुम्हाला, आणि कथा कशी वाटली हे कमेंट्समध्येही सांगायला विसरू नका. एक विलक्षण आरसा. दैव कुणाची सांगड कुणाशी घालेल हे सांगता येत नाही. माझंच उदाहरण घ्या ना. मी लोकप्रिय सिनेतारका, मोहिनी देवी, अभिनयात कुशल, रूपानं देखणी. पण दैवानं माझी गाठ कुणाशी घालून ठेवावी? एका कुरूप पांगळ्या बहिणीशी. पण मी काही तक्रार करीत नाही. देवाच्या मनात असेल तसं होतं म्हणते. मी ह्या कुरूप पांगळ्या बहिणीला सांभाळून घेते. हो, तिचं तरी दुसरं आहेच कोण? तिनं आपल्या श्रीमंत बहिणीच्या नाही तर दुसऱ्या कुणाच्या तोंडाकडे बघायचं? बाबा गेले आणि आम्ही पोरक्या झालो. तेव्हा मी जेमतेम 20 वर्षाची होते. माधुरी तर 17च वर्षाची होती. तिच्या पायांवरून लहानपणीचं वारं गेलं होतं. तिची शरीरयष्टी जेमतेमच होती आणि रंग सावळा. पण मी मात्र रूपाने, शरीराने, वर्णानं फारच उजवी होते. आम्हा दोघींना एकत्र पाहून लोक अवसपुनव म्हणायचे. बाबा देखील तसं उघडपणे बोलून दाखवायचे. माधुरीला मात्र कशाचंच काही वाटलेलं दिसत नसे. कुणी तिला लागेल असं काही बोललं किंवा तिच्या दुबळेपणाचा उल्लेख केला की ती नुसती हसायची. हसताना तिच्या गालांना खळ्या पडत. त्यामुळे त्याच वेळी ती थोडीशी बरी दिसायची. मनाला काही लागल्याचं ती मुळीच दाखवीत नसे. पक्की ढोंगी. तिला काय वाईट वाटत नसेल थोडंच. पण मग ते लपवायचं कशाला? आणि सदानकदा ते हसायचं नाटक कशाला? माझा स्वभाव याच्या अगदी उलट. मी मनातलं सगळं बोलून टाकणारी. मला कोणी नाव ठेवायचा प्रश्नच नव्हता. रंगरूप तर होताच, पण गुणही वाखाडण्यासारखे होते. माझं म्हणून सांगत नाही, पण शाळेत असल्यापासून प्रत्येकजण माझ्या गाण्याची, नाटकात काम करायची तारीफ करायचा. परिस्थितीमुळं पुढं मला गाणं वाढवता आलं नाही. पण अंगातली अभिनय कला मात्र मदतीला धावून आली. माझी एक मैत्रीण शाळा अर्धवट सोडून सिनेमात गेली होती. बाबा गेल्यानंतर जेव्हा 2 वेळच्या अन्नाची पंचाईत झाली तेव्हा तिनं मला आपल्याबरोबर नेलं. माझं रूप आणि कामाची समज दोन्ही पाहून मला हळूहळू बारीक सारीक का होईना पण लक्षात राहण्याजोगी कामं मिळत गेली. मी देखील नसा सोवळेपणा केला नाही. सिनेमाच्या धंद्यात करायला लागतं ते सारं करून मी माझं बस्तान बसवून घेतलं. गेल्या 10 वर्षात मला भरपूर पैसा मिळाला, नावही मिळालं. माधुरीला मी काही कमी पडू दिलं नाही. तिच्याकडे बघायला एखादी दाई ठेवू असंही मी तिला सुचवलं. पण तिनं काही ते मानलं नाही. चाकांच्या खुर्चीत बसून आणि कुबडीच्या मदतीनं तिला हिंडता फिरता येई. पण तिला विशेष फिरायला तरी कुठं हवं असायचं? आपल्या खोलीत बसून ती एकसारखा कसला तरी विचार करायची, वाचायची, नाहीतर कविता गुणगुणायची. लहानपणापासूनच तिला कविता करायचा छंद होता. मी काही त्या वाचायच्या भानगडीत पडत नसे. तशा 1-2दा नजरेखालून घातल्या होत्या मी त्या. काय चमत्कारिक कल्पना असता एक. म्हणे कधी वाटतं पिसासारखं हलकं व्हावं आणि दूर दूर उडून जावं. पंगू माणसानं पिसाऱ्यासारखं उडून जाण्याची कल्पना करणं चमत्कारिकच नाही का? आणि दूर दूर उडून जाणार तरी कुठं? हिला तर शेजारच्या खोलीत सुद्धा जायचा कंटाळा. पण मी तिला काही बोलत नसे. ही सदा आजारी माणसं कुठून अशी एककल्ली होतात आणि मग नाही त्या कल्पना त्यांना सुचत असतात असं मनाशी म्हणून सोडून द्यायची.
शिवाय मी काही टीका करते तर त्यावर ती शिष्टासारखी हसलीच असती. तिचं हसणं म्हणजे असं दर्शविणारं असायचं की दुसरी माणसं म्हणजे अगदी मूर्ख आणि सगळा शहाणपणाचा गड्डा काय तो हिच्याकडे दिलेला आहे. लहानपणापासूनच माझं तिचं फारसं सख्य नव्हतंच. याचं कारण तिचा तो विचित्र अबोल स्वभाव, जगावेगळ्या आवडीनिवडी आणि विक्षिप्त छंद. लहानपणी मी मोठ्या कष्टानं फुलपाखरू जमवून त्यांच्या पंखांना दोऱ्या बांधाव्यात आणि हिनं वेडपटासारख्या त्या कापून ती सोडून द्यावीत. रंगरूप नाही ते नाहीच, पण राहणं देखील अगदी गबाळेपणाचं आणि वर ते शिष्टासारखं हसणं. कधीकधी मला तिचा विलक्षण संताप यायचा. घरात पैशाला तोटा नव्हता, पण ही खर्च नावाला करायची. कपडा लत्ताही अगदी साधा वापरायची, म्हणजे माझ्याकडे कुणी आलं की त्यांच्यासमोर माझा कमीपणा व्हावा हा हेतू. पूर्वी बाबा म्हणायचे की माधुरी मोठ्या मनाची आहे, पण मी तर शपथेवर सांगते की हिला मनातून माझा मत्सर वाटत असला पाहिजे. तिच्या बोलण्यावरूनच ते कळतं ना. मला पैसा मिळतो, सगळीकडे माझं नाव होतं, हेच तिला खपत नाही. अपशकुन्यासारखी सांगते काय, तर ताई तू सिनेमाचा धंदा सोडून दे, तिथली माणसं चांगली नसतात. म्हटलं, बाई माणसं चांगली नि वाईट, आजकाल महत्त्व आहे ते पैशाला. तर डोळ्यात पाणी आणून अगदी नाटकातल्यासारखं म्हणते कशी, ताई अगं पैसा पैसा काय करतेस, तुला मला जन्मभर पुरेल इतकं मिळवलंयस तू. अगदी पैशाच्या मागं लागून तू खोल खोल रुतत चालली आहेस या घाणीत. घाण म्हणे, घरी बसून माझ्या जीवावर वेदांत शिकवायला हिचं काय जातं. हे सारं कसंबसं सहन करीत होतेच मी, पण दिलीपच्या बाबतीत मात्र कमालच झाली. दिलीप म्हणजे आमचा शायर, सिनेमांची गाणी लिहिणारा, दिसण्यात देखणा, वागण्यात सरळ. म्हणायचा की सिनेमांची गाणी म्हणजे खरं काव्य नव्हे, हा सगळा बाजारू माल. पण त्यावर घरची जबाबदारी होती, म्हणून त्यानं मनाविरुद्ध हे काम पत्करलं होतं. मी त्याची आपणहून चौकशी केली, त्याच्याविषयी आस्था दाखवली. हळूहळू आमची चांगलीच मैत्री जमली. दिलीप मला मनापासून आवडू लागला. खरं तर दिसेल त्या पुरुषाच्या प्रेमात पडायचं माझं वयही राहिलेलं नव्हतं आणि आमच्या धंद्यात देखण्या पुरुषांचा तोटा नव्हता. पण दिलीप सगळ्यांपेक्षा वेगळा होता. या धंद्यात राहूनही तो कमळाच्या पानांसारखा कोरडा राहिला होता. आपण बरे की आपलं काम बरं, अशी त्याची वृत्ती होती. अगदी गंभीर, स्वतःच्याच तंद्रीत असलेला, स्वप्नाळू डोळ्यांचा तो तरुण मला हळूहळू आवडू लागला. एक दिवस मी त्याला घरी घेऊन आले आणि कशी कोण जाणे त्याची माधुरीशी ओळख झाली. तिच्या अपंगाबद्दल त्याला खूप वाईट वाटलं. एका दृष्टीनं मला ते बरंच वाटलं, कारण त्यामुळं माझ्या सौंदर्याचं महत्त्व त्याला अधिक पटणार होतं. घरातून बाहेर पडताना मी त्याला म्हटलं सुद्धा की आम्ही दोघी बहिणीत तुम्हाला फार फरक वाटत असेल नाही. तो फक्त फरक तर खराच एवढंच म्हणाला आणि डोळे मिटून गप्प बसून राहिला. त्याच्याशी मैत्री करण्याचा माधुरीनं दाखवलेला आगाऊपणा मला मुळीच आवडला नाही. पण तो आला की तीच त्याच्याशी गप्पा मारीत बसायची, जसा काही तो हिचाच पाहुणा. बरं, दोघांच्या गप्पा अशा रंगत की 10 वेळा सांगावं तेव्हा दिलीप बाहेर पडायला तयार व्हायचा. अधूनमधून तो तिला इंग्रजी मराठी कवितांची पुस्तकं आणून द्यायचा. आजवर कधी मी दिलीपला हसताना पाहिलं नव्हतं, पण आता पाहते तो माधुरीशी गप्पा मारताना तो खदखदून हसायचा. माधुरी देखील आनंदात होती. कधीकधी ती त्याला स्वतःच्या कविता कापऱ्या आवाजात म्हणून दाखवायची आणि तो सुद्धा डोळे मिटून त्या अगदी हृदयात साठवून घेतल्यासारखा ऐकायचा. मला हसूच यायचं त्याच्या त्या मूर्खपणाचं, पण पुढं पुढं तर ते हाताबाहेर जाऊ लागलं. दिलीप एके दिवशी मला म्हणाला, मोहिनीबाई, तुमच्या बहिणीच्या अंगातला कविता करण्याचा गुण म्हणजे एक झाकलं माणिक आहे. मी हसले आणि म्हणाले, हो ना, कोळशातलं माणिक आहे खरं. माधुरी काय एवढी मोठी कवयित्री लागून गेली होती खरं म्हणजे. पण दिलीपसारखा शहाणा सुरता माणूस असा पाघळायला लागला की त्याला म्हणायचं तरी काय. अर्थात काय म्हणायचं ते त्याला माहीतच होतं, पण हा शुद्ध वेडेपणा होता.
माझ्यासारखी सौंदर्याची पुतळी समोर असताना दिलीपनं त्या काटकुळीच्या प्रेमात पडायचं म्हणजे काय? कधीकधी हे पुरुष असे निर्बुद्ध वागतात. प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही. आणि माधुरीसारख्या मुलीवर प्रेम करायला खरोखर आंधळाच हवा. पण मी काही अशी तशी हार मानणारी नव्हते. दिलीपला नसली समज, तरी मी काही त्याला हातचा दवडायला तयार नव्हते. मी एकदा वेळ पाहून माधुरीला चांगली समज दिली. त्या दिवशी दिलीपनं तिला भेट म्हणून एक काचेची फुलदाणी दिली होती. आत जसे काही काचेत खोलवर भरल्यासारखे दोन्ही प्रेमी काढलेले होते. माधुरीनं ती फुलदाणी मला दाखवताच मी एकदम संतापले. म्हणाले, सगळी सोंग समजतात मला. प्रेमात पडली आहेस तू, पण लक्षात ठेव, आज तो तुझ्या कवडेपणावर भाळला असला तरी पुढे हे पांगळं ध्यान कुठून गळ्यात पडलं म्हणून रडत बसेल. मी इतकं लागेल असं बोलले, पण माधुरी अशी घट्ट स्वभावाची की डोळ्यातून पाण्याचा टिपूस नाही. नुसते ओठ गच्च मिटून गप्प उभी राहिली. ती फुलदाणी तिनं स्वतःच्या लिहिण्याच्या डेस्कवर ठेवली. नि बराच वेळानं ती म्हणते कशी, खरं आहे ताई, तू म्हणतेस ते. यांना वेळेवरच आवरलं पाहिजे. मला वाटलं आत्ता ही रडणार. डोळ्यात पाणी जमून आलं होतं. पण तेवढ्यात तिनं जवळचं कवितांचं पुस्तक उचललं आणि बसली त्यात डोकं खुपसून. ढोंगी कुठली. माझा संताप मात्र एवढ्यावरच शमला नाही. माधुरीला आपल्या आगाऊपणाची चांगली जाणीव द्यायची असं मी ठरवलं. माझ्यासारखीच्या वाटेत आडवं येऊन अपशकून केल्याबद्दल तिला शरम वाटायला लावायची असं मी ठरवलं. गाडी काढली आणि तडक मार्केटमध्ये गेले. मी मार्केटमध्ये पोहोचले तेव्हा रात्र पडली होती. सगळी दुकानं बंद व्हायला आली होती. मार्केटमध्ये काळोख जमू लागला होता. मला भीती वाटू लागली. माझ्यासारख्या एकट्या दुकट्या बाईनं असल्या ठिकाणी येणं धोक्याचं होतं. इकडून तिकडे जाणाऱ्या कावेबाज दुकानदारांच्या नजरा पाहून मी अस्वस्थ झाले होते. इतक्यात मला एक दुकान दिसलं. त्याच्या फळ्या जवळजवळ बंद झालेल्या होत्या, पण मी जवळ जाताच त्या आपोआप उघडाव्यात तशा उघडल्या. मला ते थोडं विचित्र वाटलं, पण मग लक्षात आलं की मालकानं दुकान बंद करता करता मला पाहून दरवाजा उघडला होता. मालक अगदी वृद्ध, सुरकुतल्या शरीराचा आणि हडकुळा होता. त्याच्या केसांच्या पांढऱ्या शुभ्र जटा झाल्या होत्या. डोळे मात्र हिरवेगार आणि चमकदार होते. माझ्याकडे बोट रोखून तो म्हणाला, या या, अगदी तुम्हाला पाहिजे तसला आरसा आहे माझ्याकडे. मी आत गेले. सबंध दुकान नुसतं आरशांनी लखलखत होतं. छताला काचेची झुंबर लटकलेली होती. त्यांच्या पैलूमध्ये प्रकाशाचे किरण चमकत होते. त्यांची हजारो बारीक बारीक प्रतिबिंब आरशांमधून पडलेली होती. त्यामुळे एखाद्या प्रचंड पैलूदार हिऱ्यांच्या आतमध्ये कोंडून पडल्यासारखं वाटत होतं. मी गोंधळून गेले. मला एक मोठा आरसा खरेदी करायचा होता, पण कुठला आरसा चांगला आणि कुठला वाईट तेच कळेना. आरशांसमोरच्या आरशाची आणि त्यांच्या आतल्या असंख्य आरशांच्या प्रतिबिंबांची इतकी प्रतिबिंब पडलेली होती की कुठल्याही आरशाचा मूळ आकार केवढा आहे हेच लक्षात येत नव्हतं. अखेरीस दुकानदारानं मला अगदी उंचावर लावून ठेवलेला एक प्रचंड आरसा दाखवला. इतका प्रचंड आरसा मी तरी कधीच पाहिला नव्हता. उंचावर असल्यामुळं की काय कोण जाणे, पण त्यांच्यात कसलंही प्रतिबिंब नव्हतं. हिरवट काळपट अशी एक खोल गूढ छाया त्या आरशात पडलेली होती. इतका प्रचंड आरसा घ्यायला माझा जीव काही धजेना, पण तो पाहिल्यापासून मनावर असं काही दडपण आलं की मी जागच्या जागीच खिळल्यासारखी झाले. स्वप्नात असल्याप्रमाणे मी पैसे मोजले. तो आरसा विकत घेतला आणि घरी आले. माधुरी आपल्या खोलीत झोपली होती. गड्यांच्या मदतीनं मी तो आरसा तिच्या समोरच्या भिंतीवर लावून टाकला. ठाकठोकीच्या आवाजानं माधुरी जागी झाली. गडी जाताच मला म्हणाली, ताई, हा आरसा कशाला लावलास इथं? आवाजात शक्य तेवढा कोरडेपणा आणून मी उत्तरले, स्वतःचं रूप तुझ्या नजरेला वारंवार पडावं आणि कायम ध्यानात राहावं यासाठी.
या प्रसंगानं माधुरी चांगलीच दुखावेल यात मला शंका नव्हती. स्वतःच्या रूपाची खंत वाटून तिनं दिलीपला विसरून जावं अशीच माझी यात उघड सूचना होती. त्याप्रमाणे 1-2 दिवस ती थोडी कष्टी झाल्यासारखी वाटली. पण आणखी 4-6 दिवस गेले आणि पाहते तो माधुरी विलक्षण उत्साही वाटू लागली. स्वतःची खोली ती नीटनेटकी ठेवू लागली. कपडेही त्यातल्या त्यात ठेवणीतले वापरू लागली. दिलीपही वरचेवर आमच्याकडे येऊ लागला. 1-2दा तर त्यानं चक्क तिला गाडीतून बाहेर नेलं. माधुरी आता चाकांची खुर्ची वापरेनाशी झाली होती. ती कुबडीच्याच आधारानं आणि सबंध घरभर फिरू लागली होती. कधीही बाहेरून यावं तो या दोघांचा हसण्याचा खळखळाट तरी कानी पडावा, नाहीतर कुबड्यांचा कटकटाट तरी ऐकू यावा. तिच्यात झालेल्या या आकस्मित बदलाचं मला फार नवल वाटलं. पण त्याबद्दल स्पष्ट न विचारता मी तिला म्हटलं, काय गं माधुरी, या आरशाचा तुला बराच उपयोग होतोय म्हणायचा. तो आल्यापासून तू टापटीप राहायला लागलीस. माधुरीनं मंद स्मित केलं. ती म्हणाली, ताई, तुला कल्पना नसेल तू माझ्यावर केवढे उपकार केलेस याची. मी गप्पच राहिले. माधुरी कशाविषयी बोलतीये याचा मला काहीच अंदाज येईना. ताई, हल्ली मी खूपच आनंदात असते, फार फार सुखात असते. सारं काही तू आणून दिलेल्या या आरशामुळं घडलं. माझं रंगरूप, माझं पांगळेपण, सारं काही विसरून गेले मी हल्ली. या आरशामुळं तू आपलं पांगळेपण विसरलीस. मला काही समजेच ना. तुझा विश्वास बसायचा नाही ताई. मला वेड लागलाय, भ्रम झालाय असंच तुला वाटेल. मला माहीत आहे. माधुरी माझ्या अगदी जवळ येऊन हलक्या, अगदी पानांच्या सळसळी इतक्या हलक्या आवाजात सांगू लागली, पण हे गुपित इतकं सुंदर आहे की ते कुणाला सांगितल्याशिवाय राहवत नाही. अजून दिलीपला सुद्धा सांगितलेलं नाही मी. पण तुझा अधिकार आहे ताई तेवढा. तूच तर हे सुख मला मिळवून दिलंस, मग तुझ्यापासून ते लपवून कसं चालेल. तू हा आरसा आणल्यानंतर 1-2 दिवसातली गोष्ट आहे ही. मी त्या आरशातल्या माझ्या प्रतिबिंबाकडे अशीच शून्यपणे बघत बसले होते आणि बघता बघता मी आणि माझं प्रतिबिंब एक झालो. आरशात जी आपल्या खोलीसारखी एक खोली दिसत होती तिच्यात मी वावरू लागले. पण आरशातली ती खोली या खोलीसारखी रुक्ष नाही. रंगानं ती तशीच हिरवट आहे, पण कल्पनेच्या नंदनवनासारखी बहरलेली, हिरवीगार. तिला छत नाही, तिला अंत नाही. ती क्षितिजापर्यंत पसरली आहे. तिथली जमीनसुद्धा हिरवळीहून मऊ, मखमली आहे. मला हे कसं समजलं सांगू. अगं, मी पहिलं पाय टेकवून, हो, मला पाय टेकवता येतो तिथं. मी न पडता चालू शकते, एवढंच काय, नाचू शकते, बागडू शकते. आणि की नाही ताई, त्या खोलीत एक आरसा आहे, हुबेहूब या खोलीतल्या आरशासारखा. पण त्यात मी किती सुंदर दिसते सांगू ताई. माझ्या कल्पनेत, माझ्या कवितेत जे जे मला काही फार हवंसं वाटायचं ते सारं तिथे आहे ताई. मी खरीखुरी आहे ती तिथंच आहे आणि ती फार सुंदर आहे, फार सुंदर. मी फाडकन तिच्या थोबाडीत मारून तिची बडबड थांबवली. नाहीतर ती त्या भ्रमात किती वेळ बोलत राहिली असती कोण जाणे. मी गाडी काढली आणि तडक दिलीपकडे गेले. माधुरीला भ्रम झाला असल्याचं त्याला कळवणं भागच होतं. दिलीपनं हसत हसत माझं स्वागत केलं. तो मला म्हणाला, मोहिनीबाई, बरं झालं भेटलात. मला माधुरीबद्दल तुम्हाला काही सांगायचं आहे. म्हणजे याच्या देखील ते लक्षात आलं आहे. मी विचारात पडले, पण दिलीपचं पुढचं वाक्य वज्रघातासारखं माझ्यावर येऊन आदळलं. मी माधुरीशी लग्न करायचं ठरवलंय मोहिनीबाई. लग्न? त्या पांगळीबरोबर लग्न? दिलीपचा स्वर एकदम ताठर झाला. ती आता पांगळी राहणार नाही मोहिनीबाई. गेल्या 15 दिवसात तिला पाऊल टेकवता येऊ लागलंय. मला आणखी एक धक्का बसला. माधुरी आणि चालायला लागणार? ते शक्य नाही, अशक्य आहे ते. मी ओरडले. ते शक्य झालंय. कसं ते मलाही कळत नाही. त्याचं काहीही स्पष्टीकरण मिळत नाही. कदाचित
केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ते शक्य झालं असलं तर. कारण एके दिवशी ती म्हणाली की मला प्रत्यक्षही चालता येईल असं वाटतंय, आणि तिनं प्रयत्न केला. त्याबरोबर तिला पावलं टेकवता येऊ लागली. पण पण मोहिनीबाई, तुम्हाला आनंद नाही झाला या बातमीचा? मला तिचं काही खरं वाटत नाही. तिला भ्रम झालाय, असं म्हणून मी माधुरीला झालेला तो भास सांगितला. हे कळताच खरं म्हणजे दिलीपला तिच्याविषयी तिटकारा वाटायला हवा होता, पण तो उलट माझ्यावरच उसळला. वेडी ती नाही मोहिनीबाई, वेड्या तुम्ही आहात. आरशातली दुनिया खोटी समजणाऱ्या तुम्ही वेड्या आहात. काय खोटं आहे त्यात? माधुरीचं मन सुंदर नाही का? तुम्हा आम्हाला दिसतं ते वरवरचं शरीर, दुबळं, क्रूप. किती संकुचित आहे मन तुमचं. स्वतःच्या सौंदर्याविषयी गर्व झालाय तुम्हाला. माधुरीला आपल्या रूपाची आठवण करून देण्यासाठी तुम्ही तिच्यासमोर आरसा उभा केलात. माधुरी म्हणूनच त्या पलीकडे पाहू शकली. किती क्रूर क्रूर वागलात तुम्ही तिच्याशी. आमचं प्रेमसुद्धा तुम्हाला सहन झालं नाही. दिलीप, मला एकदम रडू फुटलं. आजवर कुणीच मला असं ताडताड बोललं नव्हतं. दिलीप, माझं तुझ्यावर प्रेम आहे, म्हणून मी अशी वागले. दिलीप, पुरे सीन करू नका. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? दिलीप ओरडला. मग मात्र माझा जळफळाट झाला. मी तडक निघून आले ती सरळ माधुरीच्या खोलीत गेले. मी तिला कायमचं बजावून ठेवणार होते की आजपासून माझ्या घरात दिलीपनं पाऊलही ठेवता कामा नये. पण खोलीत माधुरी नव्हती. समोर तो आरसा मात्र त्या रिकाम्या खोलीचं आणि माझं प्रतिबिंब दाखवित होता. मी त्या प्रतिबिंबाकडे पाहत राहिले. दिलीपचे शब्द नुसते माझ्या कानांवर आदळत होते. तुमच्या सौंदर्याचा गर्व आहे तुम्हाला. संकुचित मन आहे तुमचं, क्रूर. प्रेमाचा अर्थ तरी कळतो का? आणि पाहता पाहता जणू ती खोली वितळून जाऊ लागली. भारल्यासारखी मी त्या आरशाच्या जवळ गेले. जवळ, अगदी जवळ. मी आणि माझं प्रतिबिंब ही दोन राहिलीच नाहीत. माझ्या एकदम लक्षात आलं की मी त्या आरशाच्या प्रचंड चौकटीतून आत पाऊल टाकलंय. आरशातली ती खोली माधुरीच्या खोलीसारखीच होती, पण तिची लांबी, रुंदी आणि उंची मात्र बेसुमार होती. आणि तरीही मला तिच्यात कोंडल्यासारखं वाटत होतं. एखाद्या भव्य तुरुंगाच्या कोठडीत डांबून ठेवावं तसं वाटत होतं. बाहेरच्या खोलीसारखाच या खोलीचा रंगही हिरवा होता, पण हा हिरवटपणा तसा शांत नव्हता. काळपट हिरवी, शेवाळानं भरलेल्या एखाद्या विहिरीसारखी ती खोली होती. बघता बघता मला विलक्षण एकटेपणा जाणवू लागला. या प्रचंड खोलीत मी एकटीच सापडले आहे, अशा भीतीनं मी इकडून तिकडे सैरावैरा धावले. पण सगळीकडे भिंतीच लागत होत्या. माझा जीव गुदमरू लागला. त्या हिरवट अंधाराची मला भीती वाटू लागली. कुणीतरी कुठून तरी येऊन आपल्याला पकडतील असं होऊन गेलं. भीतीनं मी हाका मारू लागले, पण कितीही ओरडलं तरी तोंडून शब्द फुटेना. मी जीव घेऊन पळत सुटले आणि एकाएकी समोर एक बाई उभी राहिली. झिंजा पसरलेली, क्रूर, खुनशी हास्य करणारी, विद्रूप. पाहते तो त्या खोलीत टांगलेला प्रचंड आरसाच होता. माझ्या अंगावर काटा उभा राहिला. प्राणांतिक भयानं किंचाळत मी पळत सुटले आणि कशीबशी माधुरीच्या खोलीत येऊन पोहोचले. पण अजून माझा थरकाप थांबला नव्हता. त्या भयंकर आरशाकडं बघायचं ध्येय मला होत नव्हतं. नव्हे, तो तिथं त्या खोलीत होता तोवर माझं भय कमी होणारच नव्हतं. मी खोलीभर नजर टाकली आणि एकदम मला माधुरीच्या डेस्कवरची ती फुलदाणी दिसली. मी ती उचलली. एवढ्यात दारात माधुरी आली. तिच्या हातात कुबडी नव्हती. एक एक पाऊल टाकीत ती माझ्या दिशेनं पुढे येऊ लागली होती. तिच्या मागं दिलीप होता. त्याचा चेहरा आनंदानं फुलला होता. मी दात ओठ खाऊन सगळी शक्ती एकवटली आणि ती फुलदाणी समोरच्या प्रचंड आरशावर मारली. खळदिशी आवाज होऊन आरशाचा चकनाचूर झाला.
आणि त्याच क्षणी माधुरी जमिनीवर कोलमडली. दिलीपला तिला धरतासुद्धा आलं नाही. मीच पुढं झाले आणि तिला धरून चाकांच्या खुर्चीत बसवलं. दिलीपकडे वळून मी त्याला स्पष्ट सांगितलं, मिस्टर दिलीप, यापुढे तुम्हाला माझ्या घरचा दरवाजा बंद आहे. बिचारी माधुरी, मधल्या काळात सुरू झालेलं तिचं हसणं खेळणं हल्ली पार मावळलं आहे. आता ती पूर्वीसारखीच उदास, कोमजलेली दिसते. चालण्याचं जे काही वेळ तिनं मध्यंतरी डोक्यात घेतलं होतं तेही पार नाहीसं झालंय. बहुतेक वेळ ती चाकांच्या खुर्चीतच बसून असते. मी तिचं सारं काही न कुरकुरता करते. करणार काय, पांगळी असली तरी ती माझी पाठची बहीण आहे. कथा तर संपली. पण एकदा स्वतःला आरशासमोर उभे करा आणि बाह्यरूप नव्हे तर आपल्या अंतर्मनाला विचारा की आपण खरोखर कसे आहोत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की मिळेल.